नवरदेव BSc ॲग्री पण लग्नाला मुलगी नाही ॲग्री. नावातच गंमत आहे आणि त्या निमित्तानं आपण बोलणार आहोत सिनेमातील मुख्य कलाकार क्षितिज राहते आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्यासोबत. प्रियदर्शनी, फुलराणीमुळे एक वेगळं हे आहे आणि जे हास्यचित्र आपण तो एक वेगळा प्लॅटफॉर्म. फुलराणीमुळे तू वेगळ्या पद्धतीनं आलीस आणि समोर, आणि आत्ता या सिनेमातनं एका वेगळ्या पद्धतीनं प्रियदर्शनी येते. विषयात जसं मी म्हटलं की विषय गंभीर आहे पण गंमत आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट केलं आहे त्यामध्ये लोकांना इंटरेस्ट वाटतोय की बाबा हे छान आहे काहीतरी. काय सांगशील सिनेमाविषयी आणि मी जो हे सांगितलं ड्रास्टिक चेंज सांगितलं त्याविषयी? खरं तर आत्ता तुम्ही बोललात तेव्हा मला रिअलाईज झालं की ही अशी पहिली फिल्म आहे की जी मी ॲज अ हिरोईन, हिरोच्या अपोजिट जी हिरोईन असते तसं करते. कारण फुलराणी तीच हिरो होती त्या फिल्मची, आणि आधी मी ज्या फिल्म्स केल्या त्याच्यात मी छोट्या भूमिका केल्यात. तर ही पहिल्यांदा अशी ॲज अ हिरोईन म्हणून मी ही भूमिका करते आहे, आणि हे थँक्यू मला रिअलाईज करून दिल्याबद्दल. आणि मजा आली हा सिनेमा करताना. हा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि ऑफकोर्स बाकीचे कलाकार पण त्याबद्दल बोललेच आहेत. पण एक मुलगी म्हणून मी जेव्हा या सिनेमाला अप्रोच झाले तेव्हा कुठेतरी माझ्याही मनात हे डिस्कशन्स सुरू झाले. आमच्या घरात हा विषय बोलला गेला, किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा विषय बोलला गेला की यार असं खरंच होतं की शेतकऱ्यांची लग्न होत नाहीत आणि खरंच मुलींना याचा प्रॉब्लेम असेल का. म्हणजे ऑफकोर्स जर काय म्हणता येईल, जॉबचं स्थैर्य आजकाल कुठल्याच क्षेत्रात नाही आहे, असं आपण शाश्वती नाही देऊ शकत. पण त्यातल्या त्यात शेती आणखीनच काय म्हणता येईल अस्थिर व्यवसाय म्हणता येईल की काही सांगता येत नाही. तर आता हा प्रयोगशील शेतकरी आहे जो या अस्थिरतेवरती काहीतरी मार्ग शोधू पाहतोय, आणि शेतीतनंच तो पैसे कमवणार आहे, शेतीतनंच त्याला फॅमिली पुढे ग्रो करायची आहे अशी त्याची इच्छा आहे. तर बघू आता या नवरीला हा नवरदेव पटतोय का. पण मला असं विचारायचं आहे की नॉर्मली शेतीत काम करून किंवा गावाला जे राहतात तिथलं ऊन असतं, ज्या पद्धतीचं तिथलं वातावरण असतं, मोकळी हवा आणि हे सगळं असतंच, पण टॅन होतो आपण. भूमिकेसाठी तू स्वतःला किती टॅन केलंस आणि एकंदरीत शेतकरी वाटावा म्हणून ती तशी तयारी होती लुकसाठी. तू टॅन झालायस का? खरं तर तुझ्या त्वचेवर ना अजिबात असं वाटत नाही की तू टॅन झालायस. आत्ता नाही झालं हे, नाही वाटत तुला? आणि तुला फिल्म मधली सीन्स बघताना नाही वाटलं मी टॅन डे जास्त आत्तापेक्षा? तो मेकअपही असू शकतो ना, पण मेकअपचा भाग आहेच, पण नॅचरल टॅन कळून येतो ना. मी खूप व्यायाम खूप करत होतो, कारण मला खूप कमी काळात वजन कमी करायचं होतं, कारण मी वाढवलं होतं एका कामासाठी वजन. तर त्या दरम्यान मी असं आउटडोअर व्यायाम खूप करत होतो आणि फिरायचो उन्हामध्ये, त्यामुळे एक नॅचरल टॅन आपोआप व्हायला लागलं होतं. आणि तिकडे तर सलग 20-22 दिवस आम्ही भर उन्हातच काम केलं. आउटडोअर्स 80% ऑफ द फिल्म इज एक्सटिरियर, त्यामुळे आम्ही उन्हात खूप फिरलो, तिथे खूप नॅचरल टॅन झालं. आणि मी मुद्दामून काही पद्धतीचं असं काही ग्रूमिंग केलेलं नव्हतं, ते मी अदरवाईजही करत नाही, पण किती मनापासून असते. पण केस दाढी वगैरे मी वाढते तशी वाढवू देत होतो, त्यामुळे म्हणजे लगेच काही अगदी शेतकरी म्हणून तसं अशाने नाही. पण हो, म्हणजे तिथे राहणारा माणूस आहे ज्याला असं अपिअरन्स ओरिएंटेड काम नाही आहे त्याचं काही म्हटल्यावर, ज्या पद्धतीने एक ऑर्गॅनिक राहता येईल तसं मी राहत होतो आणि होऊ देत होतो. पण मला विचारायचे प्रियदर्शनी तुला आत्ता की तू पुण्याची आहेस आणि मला गाव माहिती नाही आहे तुझं, पण बेसिकली गावाला जाणं होतं, तिथले शेतकरी पाहणं होतं, तिथली मुलं पाहणं होतं, त्यांच्याविषयी एक मत काही तयार झालं आहे का आत्तापर्यंत? म्हणजे हे जाणून घ्यायला आवडेल. मत तयार झालं आय गेस त्यासाठी. हां, म्हणजे तसं मत तयार होण्यासाठी तशी लोक माझ्या आसपास यायला हवीत, आणि जवळपास ते इंजिनिअरिंगलाच झालं डायरेक्ट. त्याच्या आधी मी खूप बबलमध्ये जगल्यामुळे मी माझं असं काही गावाशी किंवा शेतीशी असं काही थेट संबंध नव्हता कधीच. माझं गाव दौंडच आहे जेजुरीजवळ, आणि तिकडे आमची छोटीशी जमीन आहे. तर तिकडे माझे वडील इंजिनियर आहेत, पण ते जाऊन येऊन शेती करत असतात तिकडे आमची डाळिंबाची. तर त्यांचा प्रवास मी जवळनं पाहिला आहे की
काही काळ ते खूप रिलिजियसली शेती करत होते आणि फक्त तेच त्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे चालायचं. मग त्या डाळिंबांचं पुढे काय करता येईल, म्हणजे जॅम बनवण्यापासून, ज्यूस बनवण्यापासून अजून कशा पद्धतीने ते सेल करता येईल ह्याचाही आम्ही विचार केला. स्वतःचा ब्रँड बनवायचा का वगैरे, असं सगळं बरंच काय 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 त्याच्या रिलेटेड डिस्कशन घरात झालेत. किंवा आमच्याकडे काही टेम्पो नव्हता, सो आमच्या गाडीचं मागचं सीट पाडून त्याच्यामध्ये क्रेट भरून ते डाळिंब यायचे गावावरनं पुण्याला. तिकडे मग ते आम्ही त्याचं सेग्रिगेशन करायचो, स्वच्छ साफसफाई करायचो. आतनं छान असायचे पण बाहेरनं कीड लागलेली असायची, त्याच्यामुळे त्याला भाव मिळायचा नाही. मग असा सगळा माल तो घरीच असायचा. मग सतत आम्हाला डाळिंब खायला लागायचे वगैरे, असं ते सगळं पाहिलंय. पण दुरून पाहिलंय, म्हणजे स्वतः फार कधी मी शेतात काम नाही केलेलं. हो हो अगं मी हो, तुझं आलं मला ऐकू आलं. अरे बरं ठीक आहे. तर त्यामुळे असं, आणि माझ्या जगण्यात खूप शहरी पण आहे, त्याच्यामुळे मी ते काही दिवसांसाठी करू शकेन, पण माझं मन तिथे फार रमायचं वाटत नाही. पण मला क्षितिज, तू मला जरा साथ दे या बाबतीत. मी आत्ता हिला म्हणते की हिने आत्ता सांगितलं, आणि असं असतं ना की आपले बाबा आपल्यासाठी हिरो असतात. म्हणजे आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये त्यांचं थोडेफार आपण गुण पाहत असतो की हे तरी बाबा हवे, ते तरी हवेत. तर आत्ता ही म्हणाली की बाबा इंजिनियर आहेत पण ते शेती करतात, आणि अशा पद्धतीने तिने ती जर्नी सांगितली. तर आपण आता हिला विचारूया की मग हिचं जर असं भविष्यात काही घडून आलं तर तुझा लुकआउट कसा असेल, की तू कुठेतरी ते कम्पॅरिझन करशील का, नाही यार माझे बाबा इंजिनियर होते पण त्यांनी पण हे केलं, आणि मग आता काय हरकत आहे ना, माणूस चांगला आहे. आय थिंक तुझे किती कॉन्सेप्ट त्या क्लिअर आहेत, किंवा तू त्याचा विचार करशील त्या अंगाने. मी नक्कीच विचार करेन. मला ना कर्तृत्ववान पुरुष अट्रॅक्ट करतात, म्हणजे असं काहीतरी मस्त काम करतायत कोणीतरी. ऐकतोय मी ह्याचं एक्सप्रेशन ज्या पद्धतीने बघतोय, म्हणजे असं जे काय म्हणता येईल, एक मल्टीटास्क करणारे, किंवा आता वडील इंजिनियर पण आहेत पण शेती वगैरे पण काहीतरी वेगळंच त्यांनी सुरू केलं मध्येच. तर असं काहीतरी प्रयोगशील असेल शेतकरी तर हरकत नाही. म्हणजे काहीतरी वेगळे पण असेल तर ते मला जास्त असं खुणवतं. आणि खूप काम करणार असेल किंवा असं कर्तबगारच म्हणता येईल त्याला, तर ते तसं असेल तर विचार करायला हरकत नाही. क्षितिज, आता कामाच्या निमित्ताने, शूटिंगच्या निमित्ताने तू तिला ओळखू लागला असशील, आणि आत्ता ती जे बोलली तर काय आत्ता ती जे बोलली काय वाटतं तुला, किती % प्रियदर्शनी तसा विचार करेल? अरे मला बोलतं नका करू यार यावर. पण खरंच आहे, मला असं मग अशी मी चुकून जाऊ दे. बरोबर आहे, ती म्हणते तसं असू शकतं. कारण ती आम्ही शूटच्या दरम्यान 2-3 वेळेला या विषयावर बोललो, तेव्हा तिने मला सिमिलर गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे ती आत्ता बोलते ते सत्य असू शकतं. पण हो, ती ती ज्या एज ग्रुपची आहे, ती ज्या पिढीची आहे, आम्ही सिमिलरच आहोत पण थोडी लहान आहे ती माझ्याहून, तर ती वेगळ्या प्रकारे आणि एक नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीने लग्न, जोडीदार या सगळ्या संकल्पनेकडे बघते असं मला लक्षात आलंय. तर ती निश्चितच विवेकाने विचार करून निर्णय तो घेईल असं मला वाटतं. खरंच, हे मला खरंच वाटतं. शेतकरी नवरा ती करेल असं मला वाटत नाही. नाही, मग यात काही गैर नाही किंवा असं याच्यात काही चुकीचं नाही, पण माझं एक इंट्युशन आहे. अजूनही बरीच इंट्युशन्स आहेत खरी, पण लेट्स नॉट गो इन टू डिटेल्स. तीच ना, ती ज्या पद्धतीची परफॉर्मर आहे, हो असूच शकतं असं, पण मला वाटतं ऍक्टर वुड सूट हर बेटर असं मला वाटतं अर्थातच. कारण ती स्वतः परफॉर्मर आहे, आणि परफॉर्मर असताना दुसरा जोडीदारी परफॉर्मर असेल, नट असेल तर अधिक जास्त समजून घेता येतं, टेम्परामेंट कळतं. ऑफकोर्स यू वुड नो. हा, या दॅट आय नो एक्झॅक्टली. अनुभवावर नाही सांगतोय, पण मला असं वाटतंय तिच्याबद्दल. आत्ता
आता मला तुला एक प्रश्न सिनेमातल्या या तुझ्या भूमिकेविषयी विचारायचा आहे. जेव्हा तुझ्याकडे भूमिका आली आणि जसं तुम्ही म्हणताय की आमच्या मनात पण प्रश्न आले, असं असू शकेल की बाबा शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत, शिकूनही त्यांच्याकडे चांगली, आत्ता तर किस्साही सांगितला रमेशजींनी की भरपूर सुबत्ता संपत्ती सगळं असूनही मुली नकार देतात. मग जेव्हा सिनेमा आला आणि त्यातलं मेन लीड तुला करायचं आहे जे असं असं आहे, तुझ्या मनात नेमके कोणते कोणते प्रश्न पडले आणि यावर हे सोल्युशन जे सिनेमात तुम्ही दाखवले ते असू शकतं का, त्याने फरक पडू शकतो का, याविषयी काय? राम सरांनी असं सारासार विचार करून स्क्रिप्ट लिहिलेली आहे. त्यामुळे खरं तर असं झालं की मला स्क्रिप्ट वाचता वाचता जे प्रश्न पडत होते त्याची पुढच्या काही सीन्स नंतर उत्तरही मला मिळत होती आणि टुवर्ड्स दी एंड आय वॉज लेफ्ट विथ व्हेरी लेस डाऊट्स. आणि ते मला नट म्हणून डाऊट्स होते, ते कंटेंट विषयीचे नव्हते. पण मला नेमका सेटअप काय, किती काय पद्धतीचं सुबत्ता असलेलं हे शेतकरी कुटुंब आहे, असे काही मूलभूत प्रश्न पडले होते. आता ज्याची उत्तरं मला रामनी हळूहळू दिली. जे पिटादादाही म्हणाला आत्ता की सुबत्ता असून सुद्धा शेतकरी असल्यामुळे नाही असं होतं. त्यानंतर नेमकं आधुनिक शेती, कलेक्टिव्ह फार्मिंग या टर्म्स जेव्हा आपण वापरतोय तेव्हा नेमकं काय पद्धतीने तो व्हॉट इज इन्सिस्टिंग ऑन, नेमकं तो गावकऱ्यांना काय सांगू पाहतोय, काय पद्धतीने शेती करा. त्याच्यानंतर त्याने जे स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे ते खरंच वर्कड आणि प्रूव्हन मेथड्स ऑफ मॉडर्न फार्मिंग आहेत का, ह्या सगळे जनरल मला माहिती म्हणून गोष्टी हव्या होत्या त्या मी त्याला विचारल्या. पण मोस्टली जे डाऊट्स, त्यामुळे मी पण त्या पहिल्यांदाच वाचत होतो त्यामुळे पाहणाऱ्यालाही मला वाटतं सिमिलर अनुभव येईल की जे प्रश्न निर्माण होतील त्याची उत्तरं सिनेमातच मिळत जातील. प्रियदर्शनी, इथे एक प्रश्न असा की सिनेमातलं जे तुझं कॅरेक्टर आहे, आता जसं तू म्हणालीस की तिला तो आवडेल की नाही हे तुम्हाला सिनेमात करणार आहे, पण बेसिक गोष्ट असते की मुलींच्या बऱ्याच अपेक्षा असतात होणाऱ्या नवऱ्याकडनं. आणि आत्ता आपण आज समाजामध्ये पाहतोय की शेतकरी या एकंदरीतच या विषयी जे चित्र आपल्याला दिसते की बाबा सगळंच निसर्गावर अवलंबून आहे, ते नाही झालं तिकडे गणित बिघडलं की यांचं पूर्ण आर्थिक गणितच बिघडून जातं आणि मग ती इन्सिक्युरिटी येते. मग असं मुलींना वाटणं ही गोष्ट चुकीची आहे का, किंवा की ते कितपत खरं आहे? मला असं वाटतं की मुली आता बऱ्यापैकी म्हणजे कमवत्या झाल्यात किंवा मुलींना आपापली करिअर्स आहेत, त्या घर सांभाळू शकतायत आता. आधीसारखी परिस्थिती नाही राहिली की आता नवरा जे कमवेल त्याच्यावरती घर चालतंय वगैरे. तर मुली पण इक्वली हातभार लावतात, किंबहुना जास्त हातभार लावतात. तर तर ही फायनान्शियल सिक्युरिटी कदाचित मुलगी पण देऊ शकेल घराला, त्यासाठी मुलावरती डिपेंड व्हायची गरज नसेल. तर शेतीवरती जर डिपेंडच नसेल घर, किंवा ते जर तिकडे आपण काही तोट्यात गेलो तरीसुद्धा आपण जगू शकू, आपल्या चरितार्थ चालू शकेल अशी अवस्था असेल तर हरकत नाही हा विचार करायला, असं मला वाटतं. तुमचा असा काही सीन चित्रपटातला खास जो तुम्हाला शूट करताना धमाल आली, मजा आली, काही किस्सा घडला, असा एखादा आठवतोय तुला? किस्से काय असे आठव किस्से मजा आलेला एक सीन आहे. सो अनेक स्थळं बघत असतो हा नवरदेव, आणि त्यातलं एक स्थळ हे माझं आहे, जे की याला आवडतं. की आयुष्यपत आत्तापर्यंतच्या मुली ओकेच आहेत पण ही भारी आहे, असं काहीतरी ते घडतं. आणि तेव्हा आम्हाला बोलायला बाहेर पाठवतात की जा जरा फिरून या, असं जे करतात. तर तो सीन आहे जेव्हा मी एक चालतोय आणि चालता चालता एक ते फर्स्ट कॉन्व्हर्सेशन्स जे असतात, जे लग्नाची बोलणी जेव्हा होणाऱ्या नवरा बायकोमध्ये होते, तर तो सीन आहे. खूप छोटासा सीन आहे पण तो खूप गोड झाला आहे आणि तो करताना प्रचंड मज्जा आली आहे. कारण की ते जे फिलिंग आहे की अनोळखी व्यक्तीशी बोलणं, आपल्या फ्युचरबद्दल जोडीदार बघणं त्याच्यात पहिल्याच भेटीत, तर हे आय गेस हे मला पर्सनली कितपत अनुभवायला मिळेल मला माहीत नाही. कारण की आता एवढं ओळख आपली पटकन होतं सोशल मीडियावरती, त्यामुळे ही गोष्ट करताना मला खूप मजा आली त्या कॅरेक्टरमधनं. आणि ज्या पद्धतीने तो रिॲक्ट होत होता, ज्या पद्धतीने तो एक ऑकवर्ड होत होता जास्त, तर त्याच्या कॅरेक्टरसोबत ते खेळताना खूप मजा येत होती. त्यामुळे परत सीन करायला अजून मजा येत होती.
तू कारण तू असं मला वाटलं तू आठवतोस बरेच किस्से, असा एखादा किस्सा किंवा तो कदाचित धमाल जसं मजा करणारा हिने सांगितलं पण कदाचित तो भावुक करणाराही असेल की तुलाही तिथे एक ॲक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून ते फील झालं तुला तिथली परिस्थिती. नशिबाने मला या सिनेमात खूप मोठा ग्राफ आहे परफॉर्म करायला. म्हणजे खरोखरच अनेक रसांचे सीन्स आहेत माझ्या वाट्याला. त्यामुळे पाहायला गेलं तर अनेक सीन्सची इंटेन्सिटी पाहता मला ते करायला मजा आली. पण मला उल्लेख आमचं गाणं जे शूट झालं आहे त्याचं करावं असं वाटतं. मी अजिबातच डान्सर नाही आहे आणि मला मजाही येत नाही डान्स करायला. तर आणि आमच्या राम सरांनी ठरवलं होतं की एक ती हुक स्टेप जी आहे आमची तर ती करायची आहे त्या हुक लाईनवर. आणि सारखं आम्ही कुठल्याही लोकेशनला शूट करत असलो की तिथे 2-3 शॉट्स डान्सचे असे घेऊन ठेवायचे. तर ते माझं सगळं लक्ष त्यात केंद्रित व्हायचं आणि माझं सीनमध्ये कधी कधी लक्षच लागायचं नाही. असं व्हायचं की अरे यार आता ह्याच्यानंतर डान्स करायचा आहे. आणि ही इतक्या कम्फर्टेबली आणि फ्रीली डान्स करते. ही डान्सर आहे मुळात स्वतः आणि तिला काही प्रॉब्लेम नसतो, ती चिलमध्ये करून टाकते. आणि मला ते ना सगळं खूप गॅदर करावं लागतं. सो मला प्रत्येक वेळेला असं ही सेटवर असेल तेव्हा असं व्हायचं आज डान्स आहे कारण आज ही आहे म्हणजे आज डान्स आहे. सो मला ते अखंड गाणं शूट करणं वॉज इनफ टॅक्सिंग फॉर मी इन अ गुड वे ऑफकोर्स बट इट वॉज टॅक्सिंग. आणि मला ते सगळे सीन्स जे गाण्यात दिसतात मोंटाजेस की हा धावतोय त्या मुलीच्या मागे, गवताचे पेंड चालले आहेत बायकांच्या डोक्यावरनं आणि दिस इज सो नॉट हिम. आणि हे मी पण असं कधी केलेलं नाही एवढ्या कन्व्हिक्शनने किंवा असं ॲक्च्युअल. त्याच्यामुळे आम्ही दोघंही असे होतो की आपण काय करतोय. तर आम्हाला खूप हसू यायचं. आत्ता एक मला शेवटचा विचार, मी हुकअप स्टेप तुमची करून घेणार आहे म्हणजे नाही तू नाही म्हणजे प्रियदर्शनी लगेच लागलं त्याच्या पायाला करणार म्हणजे शिकवतेय तू अगदीच परफेक्ट नाही, अगदीच तू परफेक्ट करायला पाहिजे असं आमची हे नाहीये. कारण ती तशीच केली तर मजा येणार आहे जी तुला करायची तशी. आणि ती रील मला वाटतं जास्त लोकांना आवडेल. एक शेवटचा प्रश्न माझा की 26 जानेवारीला सिनेमा येतोय थिएटरमध्ये, सुट्टी आहे. तुम्ही मगासपासून बऱ्याच मुलाखतींमधनं ते सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्याकडनं लोकांना ऐकायला आवडू दे की नवरदेव BSc ॲग्री हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन का पाहावा? सिनेमागृहात जाऊन बघावं कारण की तो त्या 70 mm स्क्रीनसाठी बनवला आहे. अप्रतिम शूट झाला आहे आणि प्रत्येक सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा आपल्यावर काहीतरी परिणाम होतो. आपल्याला असं वाटतं तिथे जे दिसते ते करावं. तर हा सिनेमा बघून तुम्हाला शेती करावीशी डेफिनेटली वाटेल. तुम्हाला वाटेल आत्ता आपण पटकन गावी जावं, माझं स्वतःचं नसेल तर इतर मित्रमैत्रिणींच्या गावी जावं आणि तिकडे जरा मातीत रमावं, तिकडे शेतात रमावं, पाण्याकाठी बसावं असं तुम्हाला मनापासून वाटेल. हा सिनेमा बघून तुम्हाला ते एक छान फिलिंग येईल. आणि अर्थात कलाकारांनी उत्तम काम केलेलंच आहे तर ते काम बघण्यासाठी जा. हा एक महत्त्वाचा सिनेमा आहे जो 26 जानेवारीसारख्या महत्त्वाच्या दिवशी प्रदर्शित होतोय. हे अजून एक कारण आहे. अजून काय कारण आहेत क्षितिश तू सांग. हा खरोखरच शेतकऱ्यांसाठी केलेला सिनेमा आहे आणि विषय त्यातला महत्त्वाचा आहे, गंभीर आहे, पण खूप रंजक पद्धतीने मांडलेला आहे या अखंड सिनेमात. त्यामुळे आपण तिकीट काढलं, 300 रुपये दिले म्हटल्यावर आपल्याला काय काय आहे त्याच्यात इनफ ह्युमर आहे, इनफ ड्रामा आहे, गाणी आहेत, नृत्य आहे माझं अतिशय चांगलं असं आणि त्यात विविधता पण आहे. म्हणजे रॅप आहे, असं शेतकऱ्यांचं एक अँथम आहे, लव्ह सॉन्ग आहे आणि एक खूप प्रमाणात सिनिक ब्युटी आहे व्हिज्युअली जी आम्ही मुद्दामच राम सरांना इच्छा होती तशी कॅप्चर केलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि इट इज अ व्हेरी व्हेरी एन्जॉयबल फिल्म. सहकुटुंब पाहावी अशी फिल्म आहे. त्यामुळे खरोखरच आमचे मकरंद सर म्हणतात तसं की आजोबांनी नातवाला मांडीत घेऊन पाहावी अशी फिल्म आहे. नवरा बायकोने सोबत जाऊन पाहावी, सहकुटुंब जेवण खाण झाल्यावर रात्री बाहेर पडलं आणि फिल्म पाहून आलं असं बघण्यासारखी फिल्म आहे. सो आवर्जून पाहावी 26 जानेवारी नवरदेव BSc ॲग्री. थँक्यू. धन्यवाद.